नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समीर साताळकर तुम्हा सर्वांचे माझ्या 5व्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. या व्हिडिओमध्ये देखील मी तुमच्यासाठी 10 वाक्य घेऊन आलेलो आहे. प्रत्येक वाक्यामध्ये काळ आणि क्रियापदाशी संबंधित एक महत्त्वाची चूक आहे, जी विद्यार्थ्यांनो तुम्हाला ओळखायची आहे. तर आशा करतो की यापूर्वीचे 4 व्हिडिओजमधनं तुम्हाला एरर डिटेक्शन प्रॅक्टिसशी संबंधित वाक्यातील काळाच्या आणि क्रियापदाच्या चुका हुडकणे समजले असेल आणि हीच वाक्य जर तुम्हाला तुमच्या परीक्षेला आली यापूर्वी यानंतर तर तुम्हाला त्या वाक्यातल्या चुका हुडकणं सहज जाईल, सोपे जाईल. चला वेळ न घालवता 5व्या व्हिडिओला सुरुवात करूया. शांतपणे व्यवस्थितपणे मी आणलेली 10 वाक्य बघा, त्यातील चुका लक्षात घ्या आणि त्या संबंधातले नियम किंवा गोष्टी लक्षात घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो, पहिलं वाक्य तुमच्या समोर आलेलं आहे. बघा, वाक्य अर्थात चुकीचं आहे आणि तो भाग अधोरेखित आहे जो वाक्यात चुकला आहे. त्यामुळं बाकीचं वाक्य बरोबर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जो भाग चुकलाय तो अधोरेखित केलाय. तुम्ही पूर्णपणे ओळखायचा प्रयत्न करा शांतपणे की या वाक्यामध्ये नेमकं काय चुकलेलं आहे. फादर सॅटिस्फाईड टू सी द रूम परफेक्टली डन बाय चिल्ड्रन. वाक्याला असं म्हणायचं आहे की मुलांनी खोली व्यवस्थित आवरलेली पाहून वडील समाधानी झाले. पण म्हणताना त्यांनी सॅटिस्फाय क्रियापद चुकीचं वापरलेलं आहे. मग त्याची शुद्ध रूप दुरुस्ती आपण बघूया. अशी आहे, फादर वॉज सॅटिस्फाईड असं पाहिजे. वडील समाधानी झाले म्हणताना फादर सॅटिस्फाईड असं साध्या भूतकाळात म्हणणं चुकीचं आहे. साध्या भूतकाळाच्या ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये म्हणणं चुकीचं आहे. तेच वाक्य फादर वॉज सॅटिस्फाईड असं साध्या भूतकाळाच्या पॅसिव्ह व्हॉइस मध्येच म्हणलं गेलं पाहिजे. कारण क्रिया वडिलांवर झाली आहे. वडील स्वतः समाधानी झाले, त्यांनी कुणाला समाधानी केलेलं नाहीये. पुढचं वाक्य विद्यार्थी मित्रांनो, पोलीस सस्पेक्ट दॅट सुरेश मे बी नियर द प्लेस ऑफ मर्डर यस्टरडे. पोलिसांना असा संशय आहे की सुरेश काल खून झाला त्या जागेच्या जवळ असावा. तर तुम्ही बघा, मी उत्तर घेऊन येतो आणि मग चर्चा करूया. वाक्यात दोष काय तर वाक्याची दुरुस्ती, वाक्याची शुद्ध रचना तुमच्या समोर अशी. तर वाक्यामध्ये दोष आहे. वाक्यात मे हे वर्तमानकालीन मॉडेल ऑक्झिलरी नको, तर वाक्यात माईट हे भूतकालीन मॉडेल ऑक्झिलरी पाहिजे. म्हणजेच मेचं भूतकालीन रूप माईट पाहिजे वाक्यात. कारण त्याचं कारण आहे वाक्यात असलेला यस्टरडे हा शब्द जो भूतकाळ दर्शवतो. कारण यस्टरडे शब्दामुळे भूतकालीन संदर्भ दिला आहे. वाक्य भूतकाळातलं आहे हे तो शब्द स्पष्ट करतो. म्हणून वाक्यात मॉडेल ऑक्झिलरी देखील वर्तमानकालीन नसून भूतकालीन हवा. कारण की काल तो मर्डरच्या जागेत जवळ असावा असं पोलिसांना वाटलं. पुढचं वाक्य विद्यार्थी मित्रांनो शांतपणे वाचा. बघा त्यात काय चूक तुम्हाला आढळते. ही मे सक्सीड इन हिज न्यू व्हेंचर. हिज फ्रेंड्स प्रेड टू द गॉड. वाक्याला असं म्हणायचंय की त्याच्या मित्रांनी देवाकडे प्रार्थना केली की त्याला त्याच्या नवीन उपक्रमात यश लाभो, यश मिळो, अशी ती प्रार्थना त्याचे मित्र देवाकडे करतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यातली चूक अशी आहे, या वाक्याचा दोष असा आहे, याची दुरुस्ती अशी. हे वाक्य असं पाहिजे, मे ही सक्सीड इन हिज न्यू व्हेंचर हिज फ्रेंड्स प्रेड टू द गॉड. त्याच्या मित्रांनी देवाकडे प्रार्थना केली की त्याला नवीन उपक्रमात यश मिळो, लाभो. तर वाक्याची दुरुस्ती काय, ही मे नको, मे ही पाहिजे. कारण त्याचं असं आहे की इंग्रजीमध्ये जर तुम्ही एखाद्यासाठी देवाकडे दुआ मागत असाल, प्रार्थना करत असाल, तर त्या वाक्याची सुरुवात, तशा वाक्याची सुरुवात मे या मॉडेल ऑक्झिलरीनं होते आणि नंतर त्या वाक्यात करता येतो. हे या वाक्याची दुरुस्ती आणि हे वाक्याचं महत्वाचं नियम. तर काही वाक्य मी तुमच्यासाठी त्यासाठी आणलेली आहेत. बघा, काही उदाहरणं म्हणून तुमच्या समोर आहेत. ही सगळी करेक्ट उदाहरणं आहेत, बरोबर आहे. त्याच्यात चूक की बरोबर हा भाग नाहीये. सरळ एक्स्ट्रा एक्झाम्पल्स आहेत, ती अधिकची उदाहरणं आहेत. जसं पहिलं वाक्य तुम्हाला असं म्हणायचं असेल, तुम्हाला तुमच्या नव्या व्यवसायात भरघोस यश मिळो व लाभो, असं म्हणायचं असेल. ही प्रार्थना, अशी दुआ देवापुढे करायची असेल तर ती वाक्य इंग्लिशमध्ये असं लिहिलं जाईल जे तुमच्या समोरच आहे. मे यू गेट अ ग्रेट सक्सेस इन युअर न्यू बिझनेस. तसंच आणखीन एक दुआ प्रार्थना तुम्हाला समजा अशी म्हणायची असेल, आपली आजी आजारातून लवकरात लवकर बरी हो, तर इंग्लिशमध्ये हे असं म्हणलं जाईल, मे आ ग्रॅनी रिकवर फ्रॉम इलनेस ॲट द अर्लिएस्ट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक दुआ, तुम्हाला उदंड वैवाहिक सौख्य मिळो. या पद्धतीची प्रार्थना तुम्ही अशी मांडू शकता, मे यू गेट अबॅन्डन्ड मॅरिटल ब्लिस. आणखीन एक प्रार्थना, ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख शांती व भरभराटीची जावो.
तर इंग्लिशमध्ये हे असं म्हणलं जाईल, मे धिस दिवाळी ब्रिंग यू ऑल हॅपीनेस, पीस अँड प्रॉस्पॅरिटी. आणखीन एक शेवटची प्रार्थना दुआ आपण अशी मांडू शकतो, आपल्या गोपालला लवकरच एक चांगली बायको मिळो. तर इंग्लिशमध्ये हे म्हणलं जाईल, मे आ गोपाल सून फाइंड अ गुड वाईफ. तर कळलं असेल या 5 वाक्याच्या सरावावरून की एखाद्यासाठी देवाकडे प्रार्थना व दुआ मागायची असेल, शुभेच्छा व्यक्त करायची असेल, तर त्या वाक्याची रचना अशी मे न आपण चालू करतो आणि त्यानंतर वाक्याचा कर्ता घेतो. ठीक आहे, पुढच्या नवीन वाक्याकडे वळूयात आपण. पुढचं वाक्य तुमच्या समोर आहे. अधोरेखित केलेला भाग क्रियापद अर्थात चुकलेला आहे, त्याचीच दुरुस्ती तुम्हाला समजून घ्यायची आहे. तर वाक्य आहे, द बुक हॅज जस्ट लॉस्ट टुडे. वाक्य वाचतानाच त्यातल्या वाक्याचा विचित्रपणा तुम्हाला कळायला हरकत नाही. वाक्याचा अर्थ आहे की पुस्तकाने नुकतंच आज हरवलेलं आहे. आता पुस्तकाने नुकतंच आज हरवलेलं आहे असं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. कारण की पुस्तक स्वतःच हरवलेलं आहे, पुस्तकाने कुणाला हरवलेलं नाहीये. म्हणून हे वाक्य दुरुस्त शुद्ध रूपात असं लिहिलं जाईल की द बुक हॅज जस्ट बीन लॉस्ट टुडे. म्हणजे हे वाक्य पूर्ण वर्ताच्या ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये चुकीचं असून ते पूर्ण वर्तमान काळाच्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये घेणं गरजेचं आहे. कारण की पुस्तकाने कुणाला हरवलेलं नाहीये, पुस्तक स्वतःच हरवलेलं आहे, पुस्तकावर क्रिया झालेली आहे. म्हणून वाक्य पूर्ण वर्ताच्या पॅसिव्ह मध्ये. आणखीन एक वाक्य महत्वाचं वाक्य आहे, बरेच जण चुका करतात, तर लक्षात घ्या. वाक्य असं आहे की माय अंकल इज टू द UK रिसेंटली. ठीक आहे, ह्या वाक्यातनं त्यांना असं म्हणायचं आहे, या वाक्याच्या रचनेला असं म्हणायचं आहे की माझे काका नुकतेच UK म्हणजे युनायटेड किंगडमला जाऊन आलेले आहेत. तर जाऊन आलेले आहेत असं म्हणायचंय त्यांना, आणि म्हणताना त्यांनी इज हे क्रियापद घेतलेलं आहे, जे अर्थात निश्चित चुकीचं आहे. त्याच्याऐवजी काहीतरी वेगळं क्रियापद, वेगळा काळ हवा. तर तो कोणता? म्हणायचं काय, माझे काका नुकतेच UK ला जाऊन आलेले आहेत. तर बघूयात या वाक्याची शुद्ध रचना प्रथम आणि मग समजून घेऊयात त्याच्या मागचं सूत्र किंवा त्या रचनेचं वैशिष्ट्य. तर हे वाक्य शुद्ध रूपात असं हवं, माय अंकल हॅज बीन टू द UK रिसेंटली. नुकतेच माझे काका UK ला जाऊन आलेले आहेत. असं कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये? इज नाही तर हॅज बीन टू असं म्हणायचं. तर इंग्लिशमध्ये एक रचनेचा नियम आहे, तो समजून घ्या. खाली तुमच्यासाठी मी तो लिहिलेला आहे आणि तो असा, विद्यार्थी मित्रांनो, जर आपण एखाद्या ठिकाणी जाऊन आलेलो असू किंवा आपल्याला असं म्हणायचे की आपण एखाद्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे, होतो किंवा असू, तर इंग्रजीत असे वाक्य पुढील रचनेत तयार केले जाते. ती रचना अशी आहे, सुरुवातीला आपण वाक्याचा सब्जेक्ट म्हणजे कर्ता घेतो आणि त्यानंतर काळाला अनुरूप आपण हॅव किंवा हॅज किंवा हॅड किंवा विल हॅव पैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापदाचं रूप घेतो आणि त्यानंतर सगळ्या काळाला समान असणारं एक मुख्य क्रियापद येतं, बीन टू, आणि मग वाक्याचा उरलेला भाग येतो. तर ही वाक्यरचना कळली. समजा तुम्हाला असं म्हणायचंय की वर्तमान काळात म्हणायचे की कुठेतरी जाऊन आलेलो आहोत, तर वाक्यामध्ये कर्त्यानंतर हॅव किंवा हॅज घेऊन बीन टू ही रचना येईल. तुम्हाला असं म्हणायचं असेल कुठेतरी जाऊन आलेलो होतो, तर वाक्यरचना कशी होईल, कर्त्यानंतर हॅड बीन टू अशी रचना येईल. आणि जर कुठेतरी जाऊन आलेलो असू असं म्हणायचं असेल, तर तुम्हाला कर्त्यानंतर विल हॅव या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून पुढे बीन टू म्हणावं लागेल. तर थोडक्यात काय, या वाक्याचा सार आहे, कुठेतरी जाऊन आलेलो असणे या अर्थाने इंग्लिशमध्ये ही रचना घेतली जाते. तर त्यासाठीची काही वाक्य मी तुमच्या पुढे आणलेली आहेत, बघा आपण कशी मांडू शकतो. आम्ही काश्मीरला नुकतेच जाऊन आलेलो आहोत असं म्हणायचं असेल, तर इंग्लिशमध्ये असं म्हटलं जाईल, वी हॅव जस्ट बीन टू काश्मीर. हॅव बीन टू. ओके, पुढील वाक्य विद्यार्थी मित्रांनो, आजी आजोबा हरिद्वारला अनेकदा जाऊन आलेले होते. भूतकाळात भूतकालीन वाक्य म्हणायचे जाऊन आलेले होते, तर इंग्लिशमध्ये असं म्हणलं जाईल, ग्रॅनी अँड ग्रँडपा हॅड बीन टू हरिद्वार मेनी टाइम्स. भूतकाळात जाऊन आलेले होते म्हणल्यावर वाक्यरचना कशी पाहिजे, हॅड बीन टू. ओके, आणखीन एक वाक्य, हे वाक्य प्रश्नार्थकही करता येतं, तू केरळला कधी जाऊन आलेला आहेस का? असं प्रश्नार्थक वाक्य वर्तमान काळात विचारायचं असेल तर रचना अशी ठेवावी लागणार, हॅव यू एव्हर बीन टू केरला. हॅव यू एव्हर बीन टू केरला. तुम्हाला वाक्य असं घ्यायचं आहे पुढचं, माझी आजी तिच्या लग्नापूर्वी कधीही कोणत्या मोठ्या शहराला जाऊन आलेली नव्हती. भूतकालीन आहे, जाऊन आलेली नव्हती. तर वाक्य इंग्लिशमध्ये असं होईल, माय ग्रॅनी हॅड नेव्हर बीन टू एनी बिग सिटी बिफोर हर मॅरेज. आणखीन एक वाक्य, मागील वर्षी माझे काका दोनदा चेन्नईला जाऊन आलेले होते.
भूतकालीन जाऊन आलेले होते. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणता येईल ते वाक्यरचना अशी म्हणता येईल, लास्ट इयर माय अंकल हॅड बीन टू चेन्नई ट्वाइस. जाऊन आलेले होते. आणखीन एक शेवटचं वाक्य तुमच्या पुढे आहे. पुढील भविष्यकालीन आहे आता हे वाक्य. पुढील वर्षी या वेळेपर्यंत तुम्ही युरोपला जाऊन आलेले असाल. भविष्य काळात तुम्ही जाऊन आलेला असाल. तर हे वाक्य इंग्लिशमध्ये, बाय दिस टाइम नेक्स्ट इयर यू विल हॅव बीन टू युरोप. तुम्ही जाऊन आलेले असाल, यू विल हॅव बीन टू, असं. हे वाक्याची रचना अशा असतात. एक कळलीच असेल वाक्यरचनेचं वैशिष्ट्य. एक परीक्षाभिमुख वाक्य ह्याच रचनेवर आधारित असं येऊ शकेल. चुकीचं वाक्य असं देऊ शकतील ते, माय ग्रॅनी वॉज नेव्हर टू एनी मूवी थिएटर बिफोर हर मॅरेज. ज्यातनं त्यांना असं म्हणायचंय की माझी आजी लग्नापूर्वी कधीही कोणत्या चित्रपट थिएटरला जाऊन आलेली नव्हती. तर हे वाक्य शुद्ध रूपात तुमच्या समोर आलेलंच आहे. वाक्य वॉज नेव्हर नको तर हॅड नेव्हर बीन टू असं म्हणलं पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, टोटल नवीन वाक्य आहे. ही पण रचना सुंदर आहे, लक्षात घ्या. ते त्यांना असं म्हणायचं आहे. अर्थात त्यांनी कसं म्हणलंय ते बघूयात, काय म्हणायचंय ते नंतर बघूया. त्यांनी ह्या चुकीच्या वाक्यात असं म्हणलंय, वेन इट वॉज रेनिंग सो हेविली, ज्यावेळेस एवढा मुसळधार पाऊस पडत होता, यू शुड नॉट लिव्ह युअर हाऊस, तू तुझं घर सोडायला नकोस. वाक्याच्या अर्थावरूनच आपल्याला त्याची विसंगती कळायला काही हरकत नाही. वाक्य काय म्हणलंय की एवढा मुसळधार पाऊस ज्यावेळेस पडत होता, तू तुझं घर सोडायला नकोस. शुड नॉट लिव्ह हा प्रॉब्लेमॅटिक पार्ट आहे, चुकीचा भाग आहे वाक्याचा. मग तिथं त्याच्याऐवजी काय असावा योग्य भाग, तू तुझं घर सोडायला नकोस, हे वाक्य चुकीचं आहे. मग त्याच्याऐवजी वाक्य असं असावं जे तुमच्या समोर आहे. तर ते वाक्य असं असावं की यू शुड नॉट हॅव लेफ्ट युअर हाऊस, तू तुझं घर सोडायला नको होतंस असं म्हणायला पाहिजे. काय म्हणायला नको होतं की तू तुझं घर सोडू नयेस असं म्हणायला नको होतं. तर त्याच्याऐवजी काय म्हणायला पाहिजे होतं, तू तुझं घर सोडायला नको होतंस असं म्हणायला पाहिजे होतं. कारण क्रिया भूतकाळात झाली आहे आणि हे भूतकालीन आपल्याला सक्ती त्यातनं दाखवायची आहे. आणि ती वाक्य शुड हॅव प्लस V3 या रचनेतनं दाखवली जाते. तर याच्या संबंधात एक नियम मी तुमच्यासाठी आणलेला आहे, शिकवतोय. तर पुढं बघा, जर कुणीतरी अमुक एखादी गोष्ट करायला हवी होती वा पाहिजे होती असे म्हणायचे असेल, तर त्यासाठी साधारण वाक्यरचना पुढील प्रमाणे घ्यावी लागते विद्यार्थी मित्रांनो. करता घ्यावा लागतो सुरुवातीला वाक्याचा, आणि त्यानंतर शुड हॅव हे सहाय्यकारी क्रियापद येतं, आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप येतं. म्हणजे सहाय्यकारी शुड हॅव हे असतं मॉडेल ऑक्झिलरी, आणि त्यानंतर जे मुख्य क्रियापद आहे ती तिसऱ्या रूपात येतं, आणि त्यानंतर रेस्ट पार्ट म्हणजे उरलेला भाग येतो ज्याचा काळाशी काही संबंध नसतो. साधारण या वाक्यरचनेतनं आपण काय म्हणू शकतो की कुणीतरी काहीतरी करायला हवं होतं किंवा कुणीतरी काहीतरी करायला पाहिजे होतं. अर्थात हे वाक्य नकारार्थी असू शकतं, करायला नको होतं, पाहायला नको होतं, त्यावेळेस फक्त नॉट किंवा नेव्हर हे शब्द शुड हॅवच्या मध्ये वाढतील, बाकी रचना तीच. तर काही वाक्य मी तुमच्या पुढे आणलेली आहेत उदाहरण म्हणून, चेक बघा. समजा वाक्य मला असं म्हणायचंय, भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करायला पाहिजे होती व हवी होती. तर हे वाक्य इंग्लिशमध्ये आपण आत्ताच बघितलेल्या रचनेत असं जाईल, इंडिया शुड हॅव बॅटेड आफ्टर विनिंग द टॉस. म्हणजे शुड हॅव या सहाय्यकारी क्रियापदानंतर बॅटेड हे मुख्य क्रियापद तिसऱ्या रूपात येईल. आणखीन एक वाक्य, पल्लवीने आपल्या पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्या पोटदुखीकडे दुर्लक्ष करायला नको होते. एखादी गोष्ट करायला नको होती, तर रचना अशी हवी, पल्लवी शुड नॉट हॅव इग्नोर्ड हर रिकरंट स्टमक एक. दुर्लक्ष करायला नको होते, ही रचना इंग्लिशमध्ये शुड नॉट हॅव इग्नोर्ड अशी आहे. शुड हॅव किंवा शुड नॉट, शुड हॅव किंवा शुड नॉट हॅव या सहाय्यकारी नंतर मुख्य क्रियापद तिसऱ्या रूपात. आणखीन एक वाक्य, कंपनी व्यवस्थापनाने या 10 कामगारांना बडतर्फ करण्यापूर्वी कामगार संघटनेला विश्वासात घ्यायला पाहिजे होते व हवे होते. तर हे वाक्य इंग्लिशमध्ये असं जाईल, द कंपनी मॅनेजमेंट शुड हॅव टेकन द युनियन इनटू कॉन्फिडन्स बिफोर डिसमिसिंग दीज 10 वर्कर्स. शुड हॅव सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर येतं टेकन हे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. कालच्या पार्टीत तू एवढे मसालेदार अन्नपदार्थ खायला नको होतेस, एखादी गोष्ट करायला नको होती, तर रचना, यू शुड नॉट हॅव इटन सो मच स्पायसी फूड्स इन यस्टरडेज पार्टी. शुड नॉट हॅव सहाय्यकारी, त्यानंतर इटन हे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. ठीक आहे. आणखीन एक वाक्य तुमच्या समोर आहे, त्याने काल आपल्या शेजाऱ्यांशी इतके उद्धटपणे बोलायला नको होते.
तर वाक्य इंग्लिशमध्ये, ही शुड नॉट हॅव स्पोकन सच रूडली विथ हिज नेबर्स yesterday. शुड नॉट हॅव सहाय्यकारी आणि स्पोकन हे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. तर तुम्हाला कळलंच असेल की इंग्रजीमध्ये भूतकाळात एखादी गोष्ट एखाद्यानं करायला नको होती किंवा एखाद्यानं करायला पाहिजे होती म्हणल्यावर इंग्रजी वाक्यरचना ह्या अशा असतात. तसंच एक जाता आता लक्षात घ्या की एखाद्या वाक्यात अमक्याने असे करायला नको होते व तमक्याने तसे करायला हवे होते, पाहिजे होते, असा अर्थ एखाद्या वाक्याचा होतो की नाही हे संपूर्ण वाक्य व्यवस्थित वाचल्यानंतरच कळते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे असा अर्थ त्या वाक्याचा होतो की नाही हे पहिला अर्थावरनं लक्षात घ्यायचं, आणि जर होत असेल त्या वाक्याचा अर्थ तसा, असं करायला हवे होते आणि नको होते, तर मग ही रचना वापरायची आपली, शुड हॅव प्लस V3, म्हणजे शुड हॅव सहाय्यकारी नंतर मुख्य क्रियापद तिसऱ्या रूपात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचं वाक्य तुमच्या समोर आहे, झालेला नियम आहे. वी कुड नॉट ओपन द लॉक, आम्ही कुलूप उघडू शकलो नाही, ॲज वी लॉस्ट इट्स की, कारण आम्ही त्याची किल्ली हरवली, असं चुकीचं वाक्य आहे. आणि अर्थात लॉस्ट हे क्रियापद या वाक्यात चुकीचं पडलेलं आहे. लॉस्ट वरनं आपल्याला साधा भूत कळतो आणि तो काळ या रचनेत चुकीचा आहे, मग त्याची दुरुस्ती अशी हवी. हे वाक्य असं हवं, वी कुड नॉट ओपन द लॉक ॲज वी हॅड लॉस्ट इट्स की. म्हणजे लॉस्ट असा साधा भूतकाळ नको वाक्यात, तर तो हॅड लॉस्ट असा पूर्ण भूतकाळ पाहिजे. कारण आपण हे अगोदर शिकलोय की भूतकाळात दोन क्रिया पाठोपाठ घडत असतील तर पहिली क्रिया पूर्ण भूतकाळात जाते, दुसरी क्रिया साध्या भूतकाळात जाते. या नियमाप्रमाणे ही पहिली क्रिया पूर्ण भूतात घेणं गरजेचं आहे. पुढचं वाक्य बघा विद्यार्थी मित्रांनो, इंटरेस्टिंग आहे. वाक्यात त्यांनी असं म्हणले की शी हॅज बीन पेंटिंग 6 पिक्चर्स सिन्स मॉर्निंग. चुकीच्या वाक्याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की, आणि वाक्य पूर्ण वर्तात वापरलंय आणि चुकीचं वाक्य आहे. अर्थात चूक ही काळाची आणि क्रियापदाची आहे जी अधोरेखित केली आहे. तुम्ही विचार करायला सुरू करा की मग हे वाक्य कोणत्या काळात हवं किंवा अधोरेखित केलेल्या क्रियापदाचं नेमकं कोणतं रूप त्या रचनेत हवं, जेणेकरून वाक्य अचूक आणि अर्थपूर्ण वाटू शकेल किंवा होऊ शकेल. तर हे वाक्य बघूया. या वाक्य चुकीच्या वाक्याचा अर्थ असा आहे की तिने सकाळपासून 6 चित्रे सॉरी, वाक्याचा अर्थ असा आहे की ती सकाळपासून 6 चित्रे रंगवत आलेली आहे. चुकीच्या वाक्याचा अर्थ, ती सकाळपासून 6 चित्रे रंगवत आलेली आहे. मग हे चुकीचं आहे, ह्याची दुरुस्ती आहे अशी. हे वाक्य पूर्ण वर्तात चुकीचं आहे. वाक्य पूर्ण वर्तमान काळातच म्हटलं गेलं पाहिजे असं, शी हॅज पेंटेड 6 पिक्चर्स सिन्स मॉर्निंग. म्हणजे वाक्य असं म्हणलं पाहिजे की तिने सकाळपासून 6 चित्रे रंगवलेली आहेत. हा, हे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो की सिन्स आणि फॉर या प्रेपोजिशन नंतर क्रियेचा कालखंड येतो, आणि सिन्स आणि फॉर नंतर क्रियेचा कालखंड दर्शवणारी वाक्य हे साधारण पूर्ण किंवा पूर्ण काळात असतात. मग ती पूर्ण काळात घ्यावी का पूर्ण हे वाक्याच्या अर्थानुसार आणि लॉजिक नुसार ठरवायचं असतं. काय म्हणलं कळलं? सिन्स आणि फॉर नंतर क्रियेचा कालखंड आलेला असतो, आणि सिन्स आणि फॉर नंतर क्रियेचा कालखंड आलेले वाक्यांचा काळ हा एकतर पूर्ण कुठल्याही काळाचा पूर्ण किंवा कुठल्याही काळाचा पूर्ण असतो. मग तो नेमका पूर्ण असावा त्या काळाचा का पूर्ण असावा हे वाक्याच्या अर्थावरून लॉजिक वरून ठरवावे लागते. जसं हे वाक्य पूर्ण वर्तात का चुकीचं आहे, वाक्य पूर्ण वर्तातच का बरोबर आहे, त्याचं थोडक्यात लक्षात घ्या. लॉजिक असं आहे की ती 6 चित्रे सकाळपासून, चुकीच्या वाक्याचा अर्थ आहे ती 6 चित्रे सकाळपासून रंगवत आलेली आहे. आता लक्षात घ्या, 6 चित्र ती ऍट ए टाइम कशी रंगवत आलेली असणार, हे की नाही? 6 चित्र एकदम ती सकाळपासून कशी रंगवत आलेली असणार, तिने चित्रे कशी रंगवलेली असणार, पहिला एक चित्र, मग दुसरं चित्र, मग तिसरं चित्र, असं एकानंतर एक अशी 6 चित्रे तिने रंगवलेली असणार. म्हणून हे वाक्य पूर्ण वर्तमानात जाणं चुकीचं असून ते पूर्ण वर्तमानात जाणं उचित आहे की तिने सकाळपासून 6 चित्रे रंगवलेली आहेत, रंगवत आलेली नाही. ठीक आहे, काही उदाहरणं तुमच्या पुढे मी मांडलेली आहेत. जरा थोडस टफ वाक्य होतं म्हणून काही उदाहरणं तुमच्या पुढे परीक्षा भिमुख. उद्याही असं येऊ शकतं परीक्षेला, आणि त्याची दुरुस्ती काय ते बघूया. चुकीचं वाक्य, शी हॅज बीन रायटिंग 5 लेटर्स फॉर लास्ट 2 hours. चुकीचं आहे, ती मागील 2 तासापासून 5 पत्र लिहित आलेली आहे, हे होऊ शकत नाही. कारण ती ऍट ए टाइम 5 पत्र कशी लिहित आलेली असणार, ती एका वेळेस एकच पत्र लिहिणार, मग दुसरं, मग तिसरं. म्हणून हे वाक्य पूर्ण वर्तात चुकीचं असून ते पूर्ण वर्तात असं म्हणलं पाहिजे की शी हॅज रिटन 5 लेटर्स फॉर लास्ट 2 hours, की तिने मागील 2 तासापासून 5 पत्र लिहिलेली आहे. तसंच याच लॉजिक नुसार पुढचं वाक्य आहे, दे हॅड बीन मेकिंग 6 स्कल्पचर्स सिन्स लास्ट इव्हिनिंग.
ते काल संध्याकाळपासून 6 शिल्प करत आलेली होती. असं होणार नाही, कारण 6 शिल्प ऍट ए टाइम ते कसे करत आलेले असणार. त्याऐवजी ते वाक्य त्याच काळाच्या म्हणजे भूतकाळाच्याच पूर्ण रूपात म्हणजे पूर्ण भूतकाळात घेणं उचित आहे, जे तुमच्या पुढे दिलंय. दे हॅड मेड 6 स्कल्पचर्स सिन्स लास्ट इव्हिनिंग. काल संध्याकाळपासून तिने 6 शिल्प केलेले होते. तसंच पुढचं वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो, की त्याच लॉजिकवर दे बोथ हॅव बीन पॅकिंग मेनी गिफ्ट सिन्स आफ्टरनून. असं होणार नाही, तर त्याच्याऐवजी दुरुस्ती आहे दे बोथ हॅव पॅक्ड मेनी गिफ्ट सिन्स आफ्टरनून. लॉजिक तेच आहे जे अगोदरच्या वाक्यात वापरलेलं आहे. ठीक आहे, टोटल नवीन वाक्य तुमच्या समोर, सेकंड लास्ट वाक्य विद्यार्थी मित्रांनो. बघूयात काय चूक आहे त्याच्यात. अर्थात तुम्ही वाक्य वाचल्या वाचल्या तुमच्या मनात अंदाज बांधायला चालू करा की काळाची आणि क्रियापदाची चूक या वाक्यात काय असावी. तुमचा अभ्यासही त्यामुळे चांगला होईल. मूळ वाक्य आहे, चुकीचं वाक्य आहे. हु इज शी विथ हिम. कोण आहे ती त्याच्याबरोबर. आय थिंक मला वाटते. शी विल बी ती असेल हिज सिस्टर त्याची बहीण. मला वाटते ती असेल त्याची बहीण. असं हे वाक्य आहे. अर्थात हे चुकीचं आहे. त्या या वाक्याची दुरुस्ती पहिला बघूयात. या वाक्याचं शुद्ध रूप बघूयात. तुमच्या समोर या वाक्याचं शुद्ध रूप आलेलं आहे. तर हे वाक्य असं पाहिजे, हु इज शी विथ हिम. आय थिंक शी मस्ट बी हिज सिस्टर. कोण आहे ती त्याच्याबरोबर. मला वाटते ती त्याची बहीण असावी. मला वाटते ती नक्कीच त्याची बहीण असावी. म्हणजे या वाक्यामध्ये विल चुकीचं आहे. तर ह्या वाक्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी मस्ट घेणं बरोबर आहे. का? कारण या वाक्यातील आय थिंक या क्रियापदामुळे किंवा वाक्यामुळे कळते की आपण अंदाज घेत आहोत पुढे. आय थिंक मुळे कळते की वाक्याचा आपण पुढच्या वाक्यात आपण एखाद्या गोष्टीचा अंदाज घेत आहोत. आणि इंग्रजीमध्ये अंदाज घेण्यासाठी, अनुमान घेण्यासाठी, तर्क लावण्यासाठी मस्ट, मे आणि माइट या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर होतो. विल, शॅल या सहाय्यकारी क्रियापदाचा नाही. म्हणून हे वाक्य विल हे क्रियापद चुकीचे, तिथं मस्ट पडलं पाहिजे अंदाज घेण्यासाठी. तर काही उदाहरणं तुमच्या पुढे आणलेली आहे. समजा वाक्य असं करायचंय की त्या कदाचित आपल्या नवीन प्राचार्य असाव्या. कदाचित म्हणजे तो अंदाज थोडा धुसर आहे, निश्चित नाही अंदाज. मग हे वाक्य इंग्लिश मध्ये असं लिहिलं जाईल की शी माइट बी आ न्यू प्रिन्सिपल. तर असा धुसर अंदाज घेण्यासाठी इंग्लिश मध्ये असं माइट मॉडेल ऑक्झिलरी अशा पद्धतीनं घेतलं जातं. आणखीन एक आहे, तो निश्चितच आपल्या सांगली शहराचा नसावा. हा अंदाज जरा निश्चित आहे, हा अंदाज जरा ठाम आहे. तर अशा ठाम आणि निश्चित अंदाजासाठी आपण वाक्य असं लिहू शकतो, ही मस्ट नॉट बी फ्रॉम आ सांगली सिटी. असं तो आपल्या सांगली शहरातनं नसावा. आणखीन एक निश्चित अंदाज घेतलेला आहे. रचना थोडी बदललेली आहे, ती तुम्हाला लक्षातच आली असेल. या श्रीमंत पोरांनी गरिबीच्या यातना निश्चितच कधी अनुभवलेल्या नसाव्यात. असा थोडासा निश्चित म्हणजे अशी खात्रीशीर अंदाज आपण जो घेतलाय, ते इंग्रजी रचना अशी होईल, दीज रिच चिल्ड्रन मस्ट नेव्हर हॅव एक्सपिरियन्स्ड द पेन्स ऑफ पॉवर्टी. रचनेमध्ये थोडा बदल आहे. ह्या रचनेमध्ये मस्ट बी अशी रचना नसून कशी आहे, मस्ट हॅव म्हणजे मस्ट नेव्हर हॅव प्लस V3 म्हणजे मस्ट नेव्हर हॅव सहाय्यकारी आणि पुढे मुख्य क्रियापद तिसऱ्या रूपात येतं. म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की मस्ट बी ह्या पण रचनेत, मस्ट बी, माइट बी, मे बी ह्या रचनेत आणि ह्या मस्ट नेव्हर किंवा मस्ट हॅव प्लस V3 रचनेत देखील तुम्ही अंदाज घेऊ शकता, अंदाज सांगू शकता. ठीक आहे, आणखीन एक शेवटचं वाक्य तुमच्या समोर आहे. या ग्रामीण भागातील यशस्वी मुलींच्या आई वडिलांनी नक्कीच खूप कष्ट करून त्यांना शिकवलेले असणार. हा एक खात्रीशीर, हमीशीर अंदाज घेतला गेलेला आहे. आणि ही रचना मग कशी आहे बघा. द मदर्स अँड फादर्स ऑफ दीज सक्सेसफुल गर्ल्स फ्रॉम रुरल एरिया मस्ट हॅव एज्युकेटेड देम बाय टेकिंग अ लॉट ऑफ एफर्ट्स. नक्कीच शिकवलेले असणार. एवढाच भागावर लक्ष देऊन तो भाग इंग्लिशमध्ये कसा लिहिलाय बघा, मस्ट हॅव एज्युकेटेड, नक्कीच शिकवलेले असणार. म्हणजे खात्रीशीर अंदाज घ्यायचा असेल तर इंग्लिशमध्ये ही रचना पण काम करते, मस्ट हॅव सहाय्यकारी आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. तसंच मस्ट बी ही पण वाक्यरचना त्यावेळेस येऊ शकते. ठीक आहे, शेवटचं वाक्य विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर आहे. त्या वाक्यात म्हणलंय त्यांनी, गो फेच मी सम बकेट्स ऑफ वॉटर. जावा आणि माझ्यासाठी काही बादली पाणी घेऊन या, असं म्हणलंय. तर हे वाक्य चुकीचं आहे. गो हे क्रियापद अर्थात प्रॉब्लेमॅटिक आहे. मग त्याची दुरुस्ती, शुद्ध वाक्यरचना ही अशी, हे वाक्य असं घ्यायला पाहिजे की फेच मी सम बकेट्स ऑफ वॉटर. गो या क्रियापदाची काही गरज नाही वाक्यात. का? कारण त्याचा अर्थ असा आहे की फेच या क्रियापदाच्या अर्थातच जाणे आणि येणे या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. म्हणजे एखादी गोष्ट जाऊन जाऊन एखादी गोष्ट आणणे या अर्थानेच इंग्लिशमध्ये फेच क्रियापद घेतात. त्यामुळं या वाक्यात गो या क्रियापदाची गरज नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हा माझा 5वा व्हिडिओ होता. आशा करतो की तुम्हाला ही 10 वाक्य
समजलेली असावी आणि त्यातील काळ आणि क्रियापदाच्या चुका तुमच्या लक्षात आल्या असाव्यात, त्या आत्मसात झाल्या असाव्यात. आणि एवढेच नाही तर याही पुढे मी काळावरच नाही, क्रियापदावरच नाही, तर पार्ट्स ऑफ स्पीचच्या सगळ्या भागांवर, व्होकॅब्लरीवर, कॉम्प्रिहेन्शनवर, ग्रामर आयटम्सवरही भरपूर व्हिडिओ करणार आहे. तुम्ही माझ्या संपर्कात राहा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांशी शेअर करा. बाय. हॅव अ गुड डे.